हेलो वन मनी म्यूजिक विजय, वेलकम टू बॉलीवुड प्रेमी। दोस्तों, मराठी फिल्म, एक और तीसरी मराठी फिल्म इस हफ्ते की नाम है आर पार। मैं तो बोल रहा था आर या पार, बट इट इज़ आर पार। यस, जाके देखिए हमारे मराठी माणूस समृद्ध ने। मराठी माणूस समृद्धा, स्वागत आहे तुमचा ऑन बॉलीवुड प्रेमी। थैंक यू। थर्ड मराठी फिल्म ऑफ दिस वीक। बहुत ज़्यादा मेहनत कर रहे हैं आप लोगों के लिए, इतनी मेहनत करते इधर उधर भाग दौड़ के, बारिश में गीले होके आ रहे तुम लोग के लिए रिव्यू करने को, तो सब्सक्राइब तो कर लो यार, है ना? करा, उतना तो बनता है, नक्की। ज़्यादा कुछ मांग नहीं रहे, सिर्फ वो बटन दबा देना सब्सक्राइब का और हर वीडियो देखते जाना, बस इतना ही चाहते। अब इसका रिव्यू सुनेंगे, मराठी में ज़्यादा बातें करेंगे क्योंकि पिक्चर मराठी है। करेक्ट। आर पार कोण आहे, स्टारकास्ट कोण आहे? नमस्कार मंडळी, ललित प्रभाकर आणि ऋता दुर्गुळे बस, आणि डिरेक्टेड बाय गौरव पाटकी हे डिरेक्टरचं नाव आहे सर। आर पार हा जो चित्रपट आहे, मी आहे ना खूप गेल्या 2 हफ्त्यापासून मी वेट करत होतो। मी बोलो 12 सप्टेंबरला हीच डेट फिक्स करायची होती। कम 3 मराठी पिक्चर रिलीज झालेत यार, आणि ह्या चित्रपटाला खूप कमी शोज मिळाले सर। खूप खूप लिमिटेड। हे लोक येतात तर एकत्र येतात आणि नाही येत तर बिलकुलच येत नाही। एक्झॅक्टली, हा सर्वात मोठा मुद्दा आहे की बाबा तुम्ही क्लॅशच का करतात? तुम्ही चल बॉलिवूड सोबत करत असाल तर ठीक आहे, पण तुम्ही मराठी इंडस्ट्रीसाठी तुम्ही क्लॅश करत असाल तर मग तुम्ही काय करताय? तुम्ही कॉन्टेंट, भले तुमचा कॉन्टेंट किती चांगला असतो, पहिले तुम्हाला एकदम शोज नाही मिळत। एक्झॅक्टली, पहिले शोज मिळत नाही जस्ट बिकॉज ऑफ बॉलिवूड साऊथमध्ये, आणि या ह्याच्यात करत आता बोलून थकलोय मी, पण जाऊ द्या, तो फिल्म रिव्ह्यूमध्ये बोलतो मी। चला फिल्मचा रिव्ह्यू बस आर पार पिक्चर। बस मी बोलेल जाऊ की नाही बघायला? मी बोलेल तर तुम्ही नक्की जा। मी जाऊ? हो, का असं? बिकॉज पिक्चरची जी स्टोरी लाईन आहे ना, म्हणजे एक स्मॉल प्लॉट सांगतो की एक मुलगा असतो, एक मुलगी असते, एका कॉलेजमध्ये असतात, तो एक फुटबॉलर असतो आणि ती एक जास्त नॉर्मल फोटोग्राफर असते। मग ती त्याला जाऊन जेव्हा बघते, मग त्या मुलासोबत एक बोलतात ना, त्यांच्या मैत्रिणीसोबत शर्त लावते, बिकॉज तो फुटबॉल खेळत असतो तो। मग ते फुटबॉल खेळता त्या शर्त ती जिंकून जाते ती। मग त्यांच्यातला तो अर्धा प्रॉफिट असतो, त्याला ती अर्धा प्रॉफिट ज्याला भेटलेलं असते त्यातली शेअर त्याला देते ती। ओके, मग त्यांच्यामध्ये कनेक्शन जुळतं, त्या कनेक्शन जुळता मध्ये त्या 2 लोकांमध्ये तिसऱ्या माणसाची एंट्री होते। मग त्या तिसऱ्या माणसासोबत ह्या दोघांचं जेव्हा एक बोलतात ना रिलेशनशिपमध्ये, जेव्हा एक तिसऱ्या माणसाची एंट्री होते, तेव्हा काय रिलेशनशिपमध्ये काय टॉक्सिसिटी होते, किती मिसअंडरस्टँडिंग असतात, किती काय असतं, त्यासाठी ट्रायंगल बनतो। एक्झॅक्टली, ट्रायंगल की कहानी है, मतलब प्लॉट है अबाउट द ट्रायंगल, और उस ट्रायंगल में क्या क्या होता है, कितना प्यार रहता है, कितना बचता है, कितना नहीं बचता है। हाँ, त्याच्यासाठी तुम्हाला हा चित्रपट बघावा लागणार की नक्की एंडला काय होतं ते। चल बरं, आता मी बोलेल की ही स्टोरी जास्त करून म्हणजे नवीन नाही आहे सर, पण जो प्रेझेंटेशन आहे ना तो वेगळा बघायला मिळाला सर। मेनली बघा, स्टोरीज खूप कमीच आहेत, म्हणजे 6 to 7 स्टोरीज आहेत, पण त्याचा स्क्रीन प्ले, प्रत्येक स्टोरीचा प्रेझेंटेशन वेगळा असायला पाहिजे, करेक्ट, तर पब्लिकला आवडतो। एक्झॅक्टली, आणि ज्या फिल्ममध्ये फर्स्ट हाफ, मी तर बोलतो 2 तास 8 मिनिटाचा पिक्चर आहे सर, पण ह्याचा जो फर्स्ट हाफ आहे तो 1 तास 20 मिनिटाच्या वरचा आहे सर। म्हणजे फर्स्ट हाफ मोठा आहे, पण जेवढा पण आहे फर्स्ट हाफ, इट्स ब्रिलियंट, मजबूत, हायलाइटेड 1-2 सीन हायलाइटेड आवडलेत। आता बघा, जेव्हा त्या ऋता दुर्गुळे तर आवडली आहे ते माहिती आहे, पण सीन्स कुठल्या सीन्स बद्दल बोलतो। जेव्हा ऋता दुर्गुळे सोबत जेव्हा एका व्यक्तीची जेव्हा एंट्री होते, त्यांच्या दोघांमध्ये एक छोटंसं आहे ना, एक फिजिकॅलिटी होते, पण त्या फिजिकॅलिटीनंतर जेव्हा ललित प्रभाकर जो ॲक्टर आहे त्याला जेव्हा जाऊन कळतं की हे असं झालं, त्याचा जो अँगर बघा, तो अँगरमध्ये, आणि जो एक हॉटेलवाला एक सीन आहे, तो हॉटेलवाला सीनमध्ये तो तिला जाऊन विचारतो की तू काय केलंस, कसं केलंस ते मला फक्त तू येऊन सांग मला। चल ठीक आहे, तू सांगितलंस, मी तुला एक काम करतो, तू त्याला फोन कर, तू ब्लॉक केलास नंबर, तू फोन कर, आणि फोन करून माझ्या इथं समोर बोलव आणि त्याच्यासमोर थूक। तो सीन वॉज सो एपिक, म्हणजे त्या दोघांची भांडणं जेव्हा सीन आहे तो एकदम हायलाइटेड सीन होता, शो फुल होता। तर या सीनवर टाळ्या वाजल्या, शिट्ट्या वाजल्या सर, आणि माझ्यासारखा मुलगा सॉलिड शिट्टी वाजवली, बिकॉज जो गलत आहे वो गलत आहे सर, होतो आहे। हां, कामून बाय ट्रस्ट, एक अशी ट्रस्टवर पूर्ण रिलेशनशिप चालतं सर, तर ट्रस्टवर चालतं, आणि तुम्ही ट्रस्ट तोडला मग त्याला काय उपयोगच नाही। आणि त्या ललित प्रभाकर काय काम केलं त्या पोरांनी यार, एक नंबर काम केलं। आणि म्हणजे ॲक्च्युली ऋता दुर्गुळे जेव्हा ती रडते ना, तेव्हा असं वाटतं की हा यार मासूमियत दिसते, कम तिच्या चेहऱ्यामध्ये ते एक्सप्रेशन आहे ना, बाकी कुठल्याही ॲक्ट्रेसनी मी तेवढं बघितलं तेवढं तिने दिलं आहे काम सर। खूप छान काम केलं दोघांनी, आणि येस,
बॅकग्राऊंड म्युझिक या पिक्चरचं सर्वात मोठं एक्स फॅक्टर आहे बॅकग्राऊंड म्युझिक सर. ओके. खूप जबरदस्त आहे, म्हणजे बांधून ठेवतो, एक एंगेज करून ठेवतो. बट ह्याची गाणी आहेत, 1-2 गाणी सोडलीत ना, म्हणजे एक शंकर महादेवांचं एक गाणं आहे सर, तो गाणं खूप छान आहे, पण बाकीचे गाणे इग्नोर करू शकतो. ओके. हां, पण गौरव तास 8 मिनिटं ड्युरेशन इज गुड. ड्युरेशन इज व्हेरी गुड. म्हणजे बसून बघू शकतो आणि जास्त असं वाटणार नाही की यार खूपच लांब झालं. हो, आणि ॲक्च्युली पाहायला गेलं ना, माझ्यासाठी खूप चांगली गोष्ट बघायला गेली की भले शोज कमी आहे पण ऑडियन्स होती. एवढा मोठा पावसाळ्यामध्ये पण 80% थिएटर वॉज फुल. एवढ्या छोट्याशा ह्याच्याबरोबर ते पण जास्त प्रमोट नाही केलेली फिल्म, तरी पण ह्या पिक्चरला जेन्झीस कम्युनिटीमध्ये ह्या पिक्चरचा बोलबाला आहे. दॅट इज ट्रू. दॅट इज ट्रू. आणि ॲक्च्युली ही गोष्ट आहे ना, हे 2 ॲक्टर्स आहे ना, आत्ताचे जे न्यू कमर्स आहेत ते बोलू शकतो. ललित प्रभाकरने भरपूर सारे सिरियल्समध्ये वगैरे काम केलेत, पण ह्याच्यात ह्या माणसाने मस्त बाजी मारली. बिकॉज मी तारीफ करतो माहिती आहे, बिकॉज त्या मुलीला जेव्हा ऋता दुर्गेशी जेव्हा तो संवाद करतो, जो कॉन्व्हर्सेशन आहे ना, तो तुम्ही एकदा बघायला खूप जबरदस्त. मी बोललो ना, तू जेव्हा तू बोलतो ना की तो त्याला आण माझ्यासमोर थूक, अरे जो एक्सप्रेशन दिले ना त्या व्यक्तीने की माझे शब्द नाहीत, मी मजा आ गया. जे जेन्झीजला हा पिक्चर खूप आवडणार आहे. आणि हळूहळू जसं जसं गर्दी वाढेल तसे मला वाटतात की ह्याचे पण शोज वाढतील. कारण की हिंदीचे चित्रपट जेवढे पण लागलेत या आठवड्यात त्यांनी एवढा काही मोठा बॉक्स ऑफिस आणि काय एवढा चांगला परफॉर्मन्स बॉक्स ऑफिसवर नाही दिला. तर मला वाटतं हिंदीचे शोज जरा कमी करून मराठीचे शोज वाढवतील. जसं की आता कुठला पिक्चर तो दशावतार, त्याचे शोज वाढवले गेले. करेक्ट. मी तर बोलल ना, मराठी इंडस्ट्रीसाठी मी एवढंच बोललो, मी मराठीचे मेकर्स आहेत, तुम्ही फिल्मचा कॉन्टेंट तुमच्या भरोसा आहे ना, मग तुम्ही एक असं सोलो रिलीज घ्या ते तुमच्या या फिल्मचे जो स्क्रीनिंग्स आहे ना, स्क्रीन्स तुम्हाला असेच इझिली मिळेल तुम्हाला. आणि जोपर्यंत तुम्ही क्लॅश करणार त्याला काय अर्थ नाही, बिकॉज बघा तुम्ही स्क्रीन डिवाइड. मराठी पिक्चर कुठला आहे? आहेत 1-2 पिक्चर आहेत सर मराठीचे, आहेत 2-3 अजून पण मी बोललो ना की तुम्ही असं एक बघा. आता लास्ट वीक तर पूर्ण खाली होतं, 5 सप्टेंबर पूर्ण खाली होता. त्यात तुम्ही एक पिक्चर रिलीज करायला हवं होतं पण नाही केलं. पण हा सर्वात दुर्दैव आहे, पण ठीक आहे. पण मी बोललो ना, ऑडियन्स डिवाइड झाले, स्क्रीन्स डिवाइड झाले, हे व्हायला नाही पाहिजे. क्लॅश हे ना, हे ऑप्शन नाही आहे. मी तर बोलत जेवढे मराठी इंडस्ट्रीमध्ये मी जेवढे बघतो ना, क्लॅशच करतात सर. हे नाही. रिपोर्ट इज सुपर फॉर आर पार. रेटिंग विचारूया आउट ऑफ 5 काय रेटिंग आहे फॉर द फिल्म? फिल्मसाठी मी 4 स्टार देईल सर. मला खूप आवडलं, म्हणजे असं बघा, स्टारकास्ट आलेली तिकडे त्यांनी समोसा तर नाही दिला ना, 4 स्टार देतोय. हे बघा, मी स्वतःच्या पैशाने मी इन्व्हेस्ट केलेलं आहे, स्वतःच्या हाताने मी फक्त. इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. नाही, सगळ्यांना वाटतं की आम्ही समोसा खातो पण आमच्या स्वतःच्या पैशाने खातो सर. आणि बाकीच्यांना मी एवढंच ऑडियन्सला मी एवढंच सांगेल, मी ह्याच्या व्यतिरिक्त आम्ही जेवढं बोलायला ते मला वाटेल की हा बाबा मस्का मारतोय, तसं नाही पाहिजे आम्हाला. सुपर ऑनेस्ट रिव्ह्यू फ्रॉम मराठी माणूस समृद्ध. मी पण जाऊन बघणार है, मैं भी जाके देखूंगा ये पिक्चर. और मौका मिलेगा तो इसका मैं भी थोड़ा सा रिव्यू कर दूंगा श्योरली, अगर मौका मिले तो. बाकी आप लोगों ने सुना ये रिव्ह्यू, जाके देखना ये पिक्चर, जाऊन नक्की पहा. नाव आहे आर पार. त्याचा पोस्टर मला खूप आवडला जो त्यांनी थिएटरवर पाठवला आहे. आय लाईक द पोस्टर, चांगला वाटतोय. बाकी बघितल्यानंतर सांगा आम्हाला की तुम्हाला हा पिक्चर कसा वाटतो. आणि जाऊन बघितलं तर सबस्क्राईब पण करा, आताच सांगतोय. थँक्यू.